नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत कळंब चांडवली जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुलसीताई भोर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सीमाताई खिलारी या आपल्या समवेत आहेत. आपण सोबत चर्चा करणार आहोत. त्याआधी या ठिकाणी राजनी गावचे काही ग्रामस्थ असतील, आपण त्यांच्यासोबत पहिली चर्चा करणार आहोत. तुमचा प्रथम परिचय द्या. नमस्कार, मी राहुल भोर. जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा दौरा, प्रचार दौरा श्री लक्ष्मी नरसिंह महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रांजणीमध्ये प्रथमतः नरसिंह महाराजांना आम्ही नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली. हे दोन्ही उमेदवार तुमच्याकडे आले, राजनी गावामध्ये आलेत, या ठिकाणी प्रचारही करताय, तुम्ही त्यांच्या सोबत आहात. परंतु या ठिकाणच्या समस्या काय काय बाकी आणि तुम्ही त्यांना काय सांगितले? खरं तर समस्या आम्ही वारंवार सचिन भाऊ भोर असतील, तुलसीताईंच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये खूप कामं झालेली आहे. उदाहरणार्थ कामाचे सांगायचं झालं तर रांजणीच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असेल, नरसिंह विद्यालयाचे असेल, आणि बऱ्याचशा वेळा शिक्षकांच्या समस्या होत्या. आणि आता नुकतीच स्लॅबची गळत होता पावसाळ्यामध्ये, ते देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ते देखील काम आता पूर्णत्वास एक 15-20 दिवसामध्ये जाईल. अशा प्रकारे काम चालू आहेत, विकास काम. उर्वरित समस्या सांगा. उर्वरित समस्या अंतर्गत रस्त्यांच्या समस्या मळ्यामळ्यांवाईज आहे, परंतु त्याला निधी देण्यासाठी ते कधी पण नामदार वळसे पाटलांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातोय. परंतु अंतर्गत काही गोष्टींमध्ये वाद असल्यामुळे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी ते रस्त्यांची कामं त्या ठिकाणी बाकी, परंतु त्यांचं नेहमी पाठबळ असतं का तुम्ही ते अंतर्गत वाद तुमचे मिटवले तर लगेचच त्या ठिकाणी निधी टाकून तो रस्ता पूर्ववत करू. या देखील पुढील काळामध्ये आता आपले दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येणारच आहे, कारण की मतदारांनी विधानसभेला मतदारांच्या कुजबूज आहे की थोडीशी रांजणीमध्ये नामदार साहेबांना थोडेसे मागे राहावं लागलं, परंतु ह्या वेळेस ती चूक होणार नाही. हे सुप्त मतदानातून त्या ठिकाणी 5 तारखेला दोन्ही उमेदवारांना, मग सीमाताई असतील, खिलारी असेल आणि आपले तुलसीताई भोर असतील, यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी हा मतदारसंघ नक्कीच त्यांच्या भरघोसपणे पाठीशी उभा असणार आहे. दोन्ही उमेदवार आले तुमच्याकडे, काय शब्द देणार तुम्ही आता? दोन्ही उमेदवारांना आम्ही, जरी आमच्या गावचा उमेदवार असेल पंचायत समितीला, तरी दोन्ही उमेदवारांना भरघोस प्रकारे मतदान होईल, त्यामध्ये काही शंका नाही. छोटी मोठी कामं अजूनही पूर्ववत चालू आहेत. आणि रांजणी निवडून आल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून कोणकोणती कामं झाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून? बरेचसे रस्त्यांची कामं झाली. आपल्या मंदिराच्या समोर जो ब्लॉक टाकलेले तो एक मोठा निधी होता, साधारणतः 30 ते 35 लाखाचा. तो साहेबांच्या किंवा ताईंच्या याच्यातून निधीतून आम्हाला भेटलेला आहे. आणि अंतर्गत रस्त्यांची खूप कामं झालेली. आमचा सभामंडपाचं झाले आणि काटेमाळ्या रस्त्याचं साधारणतः 85 लाखाचं काम आता पूर्णत्वास होत आहे, जवळजवळ पूर्णच झालेलं आहे. असं मोठ्या प्रकारचा निधी साहेबांच्या आणि सचिन भाऊच्या ताईंच्या माध्यमातून आमच्याकडे आला. आणि राजनी सुजलम सफलम, थोड्याच दिवसात रस्त्यांच्या सुद्धा समस्या पूर्ण होतील अशी आमची अपेक्षा आहे. मात्र विरोधक म्हणताय का ताईंच्या माध्यमातून कोणती कामं झालेली नाहीये, खरं आहे का? आता काय होतं, पाण्याचा दृष्टिकोन ज्याचा त्याच. जे आज विरोधक होते ते काल आमच्या बरोबर होते, तेच काल ताईंविषयी एवढं चांगल्या भरभरून मानाने सांगत, त्यावेळेस खरं बोलत असतील. आता थोडासा त्यांच्या मनात थोडी कुजबूज झाली, असंच ही कुजबूज होणार. नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितले ताईंच्या माध्यमातून असेल विकास झालेला आहे. आपण उमेदवारांसोबत बी चर्चा करणार आहोत. आता तुम्ही राजनी गावामध्ये आले, कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी? आता बोरमाळा आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलो, घर टू घर गेलेलो आहोत. आणि माझे कार्यकर्ते, माझे सगळे भाऊ पाठीशी उभे आहेत, घर टू घर आम्हाला घेऊन जात आहेत. पण मला आतापर्यंत कुणीही समस्या आमची अशी आहे असं कुणीही काहीही बोललेलं नाहीये. पण इन केस जर असेलच तर येणाऱ्या छोटे मोठे रस्त्याची समस्या आता त्यांनी सांगितली तुम्हाला? अच्छा, ते अंतर्गत रस्ते, आणि तेही कसं तो अंतर्गत विषय होता. काय काढणार? नक्कीच आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन जी काय अडचण आहे ती येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आता राजनी गावच्या ग्रामस्थांना तुम्ही काय सांगणार आहे? नक्कीच तुम्ही पाठीशी देत आहे हे मला माहिती आहे, आणि तुम्ही म्हणजे विकासाच्या चिन्हावरतीच तुम्ही बटन दाबणार आहे हेही मला माहिती आहे. आणि विकासाचं चिन्ह हे साहेबांचं चिन्ह, ते घड्याळाचं चिन्ह आहे, आणि हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हेही मला दिसून येत आहे.
आणि मला खात्री आहे की हे आमच्याही पाठीशी, माझ्या पाठीशी, सीमाताईंच्या पाठीशी खंबीरपणे आहात. ताई, तुमचा परिचय द्या. शेजारी गावात आले तुम्ही, काय सांगा आता ग्रामस्थ काय सांगताय तुम्हाला? नमस्कार, मी सौ सीमा रमेश खिल्लारी, पंचायत समिती चांडवली गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे. या निमित्ताने आज येथे प्रचाराला आलो आहोत. राजनी गावामध्ये आल्या आल्या नूरसिंह देवाचं दर्शन घेतलं आम्ही, नारळ फोडला. नंतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी खूप छान अशी साथ देऊन आमच्या सोबत ते आतापर्यंत प्रचाराला आहेत, घर टू घर. आणि प्रचार म्हणजे त्यांनी तर साथ दिलीच आहे, पण वरून वरून राजाची सुद्धा आम्हाला साथ भेटली आहे मग अशी. त्याच्यामुळे खूप छान आनंदात आम्ही करत आहोत. तर येणाऱ्या 5 तारखेला हेच जनतेला सांगेन की जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर यांना आणि पंचायत समितीसाठी मी सीमा रमेश खिल्लारी मला बहुमताने घड्याळासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. दोन्ही उमेदवारांना या ठिकाणाहून पाठिंबा, भरभरून पाठिंबा मिळतोय असं उमेदवारांनी सांगितलंय. या ठिकाणी रमेश खिलारी हे देखील आपल्या समोर आहेत. त्यांच्यासमोर आपण चर्चा करणार आहोत. या समोर या. आता हे दोन्ही उमेदवार राजनी गावात आले, शेजारील गाव आहे. कशा पद्धतीने पाठिंबा लाभतो काय सांग? छान, राजनी गावामध्ये पाठिंबा छान मिळत आहे, काही अडचण नाही. विधानसभेला ह्या गावामध्ये आम्ही निश्चितपणानं कमी पडलो, परंतु ह्या गावातील पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलंय. सगळे एक दिलाने काम करतायत आणि असंच काम एक दिलाने करून ते निश्चितपणानं पक्षाला आघाडीवर घेऊन गेल्याचं काम करतील. परंतु विरोधकांकडून असंही बोललं जाते का तुम्हाला भाड्यानी महिला असतील आणावं लागतात आणि प्रचार करावा लागतोय असं विरोधकांनी जे आरोप करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. निवडणूक आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची लढवत आहोत. तुम्ही विकासावर बोललं पाहिजे, तुम्ही त्या गावातील स्थानिक प्रश्नावर बोललं पाहिजे. आता जो रस्ता किंवा रस्त्याचा प्रश्न आहे, वाडीवरचे रस्ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, किंवा विरोधकांनी ह्या सुद्धा गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. प्रशासनाचा अनुभव ज्यांना आहे, 2 महिन्यापूर्वी राज्य शासनाने GR काढला आणि ग्रामसभा घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमधून प्रत्येक गावच्या पाणंद रस्त्याची माहिती मागितली. अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, 500 फूट जे असेल ते. म्हणजे आपल्याला प्रत्येक वस्तीकडं, शेताकडं जायला पाणंद रस्त्याची जी समस्या जाणवत आहे ती त्याच्या प्रति निर्णय घेण्याची भूमिका घेतलेली आहे. येणाऱ्या पंचायत समितीमध्ये सीमाताई खिलारी असतील, जिल्हा परिषदेमध्ये तुळशीताई भोर असतील, हे नामदार वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्त्यांचा प्रश्न प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचं काम ते करतील. आणि ते ह्याच मतदारसंघात नाही तर आंबेगाव तालुक्यामध्ये निश्चितपणानं हा प्रश्न मार्गी लागतील. आता राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही प्रचाराला फिरताय आणि तुमच्याबरोबर काही भाड्याची माणसं आहेत, मी काय रोजाने आणली जातात असं म्हणतात. आता निश्चितपणानं त्यांनी सुद्धा आमच्या प्रचाराला यावं, यांच्याबरोबर फिरावं. यांच्या पाठीमागे जी लोक फिरतायत त्याच्यामध्ये कोण रोजंदारी आणलेला आहे त्याची माहिती घ्यावी आणि मग प्रश्न करावा. हे आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील साहेबांच्या कार्यकर्त्याला ही वेळ अजून आलेली नाही, ही वेळ येणारही नाही. त्याचं कारण असं आहे, वळसे पाटील साहेबांनी ह्या तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा आवर्जून विकासाच्याच मुद्द्यावर त्या ठिकाणी काम करतोय. विकास झालाय ते म्हणतात, तुम्ही म्हणताय विकास झालाय, पण विरोधक म्हणतात विकास झालाय पण तो फक्त लाभार्थ्यांचा झालाय. आता विकास जर त्यांनी एकदा लाभार्थ्यांची व्याख्या स्पष्ट करावी. आणि जे कुणी असं म्हणत असेल लाभार्थी म्हणजे नेमकं कोण? समजा आता 1990 पूर्वीचा आंबेगाव तालुका, 90 साली वळसे पाटील साहेबांनी ह्या तालुक्याची सूत्र हातात घेतली. भीमाशंकर कारखाना झाला, शरद बँक, गोवर्धन डेअरी किंवा ह्या बाकीच्या खरेदी विक्री संघ, बाजार समिती, ह्या संस्थेमध्ये आज नाही म्हटलं तरी 2-2.5 हजार लोक काम करत आहेत. हे 2,500-3 हजार लोक तालुक्यातलीच आहेत. एका कारखान्यावर ऊस तोडणी मजुरापासून तर तुमचं ऊस वाहतुकीपासून तर साखर तयार झाल्यानंतर जाणाऱ्या ट्रकपर्यंत किती कुटुंब त्यामध्ये काम करताय. मग ही आंबेगाव तालुक्यातली का बाहेरच्या तालुक्यातली? आंबेगाव तालुक्यातल्याच लोकांना मग याला तुम्ही लाभार्थी म्हणणार का? आणि जर याला तुम्ही लाभार्थी म्हणणार असाल तर बाबा तुम्ही आजपर्यंत कोण होते? तुम्ही सगळे ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये आजही वळसे पाटील साहेबांच्या पक्षाच्या विरोधात जे कोणी उभे राहिलेले आहेत ते कोणी आजूबाजूला वळसे पाटलांच्या उभं होतं, कोणी लांबून बोट धरलं होतं, कोणी जवळ उभं होतं. मग तुम्हाला काय आम्ही म्हणायचं? तेव्हा हा लाभार्थीपणाचा त्यांचा जो मुद्दा आहे हा चुकीचा आहे. आणि तुम्ही वैयक्तिक जीवनात
लाभार्थी या गोष्टीवर टीका करू नका. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही का म्हणतो. आज तुम्ही हा मतदारसंघ बघितला तर तुम्ही नारोडी चास ह्या 2 गावांना जोडणारा पूल तिथं झाला, तिथून तुम्ही खाली आले. तुमचा कळंब मंथरचा पूल जुना होता, आम्ही मान्य करू साहेबांच्या नेतृत्वाचे म्हणजे सूत्र हाती घ्यायच्या अगोदर. पण तुम्ही इथं आलात तर नागापूर आणि वळतीला जोडणारा पूल साहेबांनीच केला. इकडे तुम्ही परत पारगाव आणि पारगावच्या आधीच गेला कारखाना पारगावच्या शिंगवेला पारगावला पोड साहेबांनीच केला. पुढे जवळे निरगुटसरला जोडणारा पूल साहेबांनीच केला. पुढे तुम्ही पिंपळगाव खडकीला जोडणारा पूल साहेबांनीच केला, ते जाळं विणलं. नंतर तुम्ही दुसरा मुद्दा जर घेतला आरोग्यविषयक तर मनसरचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण राजनी गावामध्ये सरपंच किती कोटी रुपये दिले तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्राला? 4.5 कोटी रुपये ह्याच राजनी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले. तुम्ही इथून अर्धा किलोमीटर अंतरावर जा, पॉवर हाऊस आहे, विजेचा प्रश्न गंभीर होता, तो सोडवण्याचं काम केलं. आणि हे छोटे मोठे प्रश्न तर साहेबांशिवाय याला किंवा राष्ट्रवादी परिवाराशिवाय याला कोणी वालीच नाही. हे सगळे हे जे केले ते नामदार वळसे पाटील साहेबांनी केले. आणि माझी विरोधकांना हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही आम्हाला कोणत्याही मुद्द्यावर भरकटण्याचा प्रयत्न केला तरी हा कळंब चांडोली जिल्हा परिषद गट हा सुशिक्षित आहे. हा गट जपून ठेवण्याचं काम, तळाताच्या फोडाप्रमाणे वाढवण्याचं काम जसं वळसे पाटील साहेबांनी जपून ठेवला तसं आमच्या सगळ्या पिढीची आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम ते. आम्ही विकासाच्या मुद्द्यापासून बाजूला जाणार नाही. आम्ही आमच्या दृष्टीने विकास, समाज आणि तो समाज एकसंध कसं राहील ही भूमिका आमची आहे, ती वळसे पाटील साहेबांनी ठेवलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही कदाचित दिवसेंदिवस प्रचाराची गती, आता मी ह्या मतदारसंघातली परिस्थिती बरी आहे अजून, पण बाकीच्या मतदारसंघातली मी कोण कसं चुकीच्या पद्धतीने टोल करतोय ते बघतो. असं नाही केलं पाहिजे. आपला आंबेगाव तालुका जाऊन टीका होती. ही टीका नाही केली पाहिजे. ह्या आंबेगाव तालुक्याला धार्मिक परंपरेचा एक वेगळा वारसा आहे. संत तुकाराम महाराज हे आंबेगाव तालुक्यामध्ये राहिलेले आहेत. मनसर गावामध्ये राहून त्यांनी मनसरी ग्रंथ लिहिलेला आहे. ह्याच आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकराचं देवस्थान आहे. ह्याच आंबेगाव तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं नरसिंह महाराज किंवा सगळे आपण हा आंबेगाव तालुका 1990च्या अगोदरचा काय अंडे साहेब आणि त्याच्यानंतरचा तालुका ज्या पद्धतीनं एक वेगळेपणा ठसा नाव देण्याचं काम वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं. याला तुम्हाला विनंती आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊन जातील आणि ह्या ठिकाणी विजयी हे नामदार वळसे पाटील साहेबांचे नेतृत्वाखालचे 15च्या 15 उमेदवार हे विजयी होणार आहेत, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण तुम्ही अशी चुकीच्या पद्धतीनं टीका करू नका. आंबेगाव तालुक्याचा आंबेगाव पण जपा असं मी नम्रपणे सांगतो. तो माझा अधिकार सांगण्याचा आहे. कारण जी टीका करणारी मंडळी, मी सुद्धा 1994 सालापासून पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे, याचा जाणीव आहे. चुकीच्या गोष्टीवर प्रचार भरकटून देऊ नका. नक्कीच हे होते रमेश खिल्लारी यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तर पाहू आता हे राजदी गावामध्ये प्रचार करत आहे. आता या ठिकाणचे जे नागरिक आहेत या दोन्ही उमेदवारांना कसा पाठिंबा देणार आहे येणाऱ्या काळात आपण पाहूया. काँग्रेस पक्षाचा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा तुलसीताई तू मागे बढो, सीमाताई तू मागे बढो. धन्यवाद.